हाय हॅलो नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ वर्षा लाईफस्टाईल या चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत. तर आज आपण मस्त असा रेस्टॉरंट स्टाईल अख्खा मसूर पाहणार आहोत. तर हा अख्खा मसूर एकदम परफेक्ट असा तयार होतो. तर इथे आपला मसूर तुम्हाला दिसतच असेल तर अगदी परफेक्ट असा तयार झालेला आहे. इथं त्याची ग्रेव्हीसुद्धा छान झालेली आहे आणि आपला मसूरसुद्धा अख्खासा अखंड राहिलेला आहे. तर रेसिपी ही खूप मस्त आहे. तर या पद्धतीने नक्की करून पहा. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे मी 1 वाटी भरून आपला मसूर घेतलेला आहे. तर इथं मी हा मसूर भिजवून न घेता असाच घेतलेला आहे. तर इथं मी कुकरमध्ये हा मसूर घालून घेते. नंतरनं हा 2 पाण्याने आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचा आहे. ह्याला पावडर लावलेली असते त्यासाठी आता आपल्याला अख्खा मसूर धुवून घ्यायचा आहे. तर इथं मी स्वच्छ 2 पाण्याने आपला मसूर धुवून घेऊन नंतरनं यामध्ये साधारण 1.5 ग्लास इतकं पाणी ओतून घेतलेलं आहे. नंतरनं या कुकरचं झाकण लावून आपल्याला गॅसवरती याच्या 2 शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला हा मसूर खूप एकदम गाळ करायचा नाही. तर इथं आता आपण साहित्य पाहूया. इथं मी 4 कांदे घेतलेले आहेत, 1 टोमॅटो चिरून घेतलेला आहे, कोथिंबीर, आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे, 2 तेजपत्ता, 2 दालचिनीचे तुकडे, मीठ, इथं सोडा घेतलेला आहे, लाल मिरची पावडर, हळद, गरम मसाला आणि धना पावडर घेतलेली आहे. तर इथं आपला कुकरसुद्धा थंड झालेला आहे. इथे पहा आता आपला मसूर 90% शिजलेला. तर आपल्याला हा मसूर 90% शिजवून घ्यायचा आहे. तर इथं मी गॅसवरती कढई तापत ठेवलेली आहे. तर गॅसमध्ये मी साधारण 3 पळी भरून तेल वतून घेतलेलं आहे. या मसूरच्या भाजीला जरा जास्तीचं तेल वापरलं तर भाजी आपली टेस्टी अशी तयार होते. तर यामध्ये 1 चमचा भरून जिरे घातलेले आहेत. जिरे छान असे फुलले की यामध्ये आपले 2 तेजपत्ता आणि 2 दालचिनीचे तुकडे घातलेले आहेत. तर आता नंतरनं यामध्ये मोठ्या साईजचे 4 कांदे चिरून घेतलेले आहेत. तर कांदा आपला बारीक चिरून घ्यायचा आहे. कांदासुद्धा आपण छान असा परतून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम एकदम मिडियम ठेवायची आहे. तर मिडियम गॅसवरती छान असा तांबूस रंगावरती आपल्याला हा कांदा परतून घ्यायचा आहे. तर इथं मी अगदी थोडंसं मीठ घालणार आहे. मीठ घातलं तर आपला कांदा पटकन असा परतला जातो. तर इथं मी आता यामध्ये आपला बेकिंग सोडा घालते. तर इथं पाव चमचा भरून बेकिंग सोडा घातलेला आहे. तर धाबा स्टाईल मसूर जर बनवायचा असेल तर आपल्याला बेकिंग सोडा हा वापरावाच लागतो. तर इथं मी बेकिंग सोडा वापरलेला आहे. तर इथं पाव चमचा भरून बेकिंग सोडा घातलेला आहे. तर इथे पहा आपल्या कांद्याचा कलर चेंज होत आलेला आहे. तर इथं बेकिंग सोडा घातल्यानंतरनं आपला कांदा हा पिवळसर असा दिसत आहे. तर आपण मी साधारण 5 ते 6 मिनिट कांदा छान असा मिडियम गॅसवरती परतून घेतल्यानंतरनं यामध्ये आपला 1 टोमॅटो मिडियम साईजचा चिरून घेतलेला आहे बारीक, तो सुद्धा मी या कांद्यामध्ये घालून घेतला. नंतरनं आपला टोमॅटोसुद्धा छान असा मॅश होईपर्यंत छान परतून घेतलेला आहे. तर इथे पहा मस्त असं आपल्या कांद्याला आणि टोमॅटोला छान असं तेल सुटलेलं आहे. तर यामध्ये आता आपल्याला आलं लसूण पेस्ट घालायची आहे. आलं लसूण पेस्ट आपल्याला ताजीच वापरायची आहे. तर इथं मी 1 मोठा चमचा भरून आलं लसूण पेस्ट घातलेली आहे यामध्ये. आता आपली आलं लसूण पेस्टसुद्धा कच्चेपणा जाईपर्यंत छान अशी परतून घ्यायची. तर आता आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर इथं मी मसाल्याचं प्रमाण थोडंसं जास्तीचं वापरलेलं आहे. तर कांदा आपला गुळमट असतो त्यासाठी इथं मी भरपूर असे मसाले वापरलेले आहेत. तर इथं मी 2 मोठे चमचे भरून लाल मिरची पावडर, 1.5 चमचा भरून धना पावडर, 1 चमचा भरून गरम मसाला आणि 1 छोटा चमचा भरून हळद घातलेली आहे. हे मसालेसुद्धा छान असे परतून घ्यायचे तेल सुटेपर्यंत. नंतरनं यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे मी थोडीशी. इथे पहा आता आपण कोथिंबीर आणि आपले हे मसाले छान असे परतून घेतले. नंतरनं यामध्ये आपला मसूर शिजवून घेतलेला आहे तो घालायचा आहे. तर आपला मसूर 90%च शिजवून घेतलेला आहे. तर यामध्ये आपल्याला अजून 10% राहिलेला मसूर शिजवून घ्यायचा आहे. तर इथं आता मी
यामध्ये मीठ घालणार आहे, तर इथं मी 1 चमचा भरून मीठ घातलेलं आहे. तर मीठ घातल्यानंतर व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेऊया. तर इथे पहा, आता आपल्या या मसूरला छान अशी उकळी काढून घ्यायची आहे. यामध्ये एक्स्ट्राचं पाणी वापरायचं नाही. तर परत थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे. तर इथे पहा, आता या मसूरला छान अशी दणदणून उकळी आलेली आहे. तर या पद्धतीने साधा सोपा एकदम पटकन अशी झटपट ही रेसिपी तयार होते. अगदी धाबा स्टाईल ही रेसिपी लागते आपल्याला. घरच्या घरी पार्टी असो किंवा घरच्या घरी बड्डे असो, ही एकदा धाबा स्टाईल मसूर रेसिपी एकदा नक्की करून पहा. आणि चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करायला अजिबात विसरू नका. तर इथे पहा, आपलं मसूरचं टेक्स्चरसुद्धा एकदम खूप मस्त आलेलं आहे. तर खूप पातळ नाही किंवा खूप घट्टही नाही, तर एकदम परफेक्ट असा आपला मसूर तयार झालेला आहे. तर या पद्धतीने नक्की करून पहा. अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी पुन्हा भेटूया. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.